साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। इयत्ता 1 ते 8च्या वर्गावरील शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। पण हा निर्णय शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांसाठी नाही असा संभ्रम होता। परंतु मुख्याध्यापकांना देखील टीईटीची अट लागू असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। राष्ट्रीय शिक्षक परिषदेने शाळांवरील शिक्षकांसाठी पात्रता निश्चित केली आहे। 2010 पासून टीईटीची अट घालण्यात आली, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या शिक्षकांचे वय 53 वर्षांपर्यंत आहे त्यांना देखील 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। मुदतीत पात्रता पूर्ण न केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे। दुसरीकडे विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांच्या पदोन्नती देखील टीईटी उत्तीर्ण असेल तरच दिली जाणार आहे। शिक्षकांनाही निवड व वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी टीईटी बंधनकारक आहे। ज्या शिक्षकांची सेवा 12 वर्ष 20 वर्षांपेक्षा जास्त झाली आहे त्यांना वेतन श्रेणीसाठी टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या शिक्षकांना उतार वयात देखील टीईटीचा अभ्यास करावा लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 ते 8च्या वर्गावरील नियुक्त शिक्षकांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे। माध्यमिक शाळांवरील इयत्ता 6वी ते 8च्या वर्गावर नियुक्त शिक्षक बीएड धारक असला तरी देखील त्यांच्यासाठी टीईटीचे बंधन आहेच। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 ते 8च्या वर्गावरील नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक आहे। 6वी ते 8च्या वर्गावरील नियुक्त शिक्षक डीएड बीएड धारक असेल त्यांना देखील न्यायालयाने 2 वर्षांच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे। त्यानुसार राज्य शासनाने टीईटी उत्तीर्ण असलेले व नसलेले अशी माहिती मागवली आहे।